अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग सारांश। मनोनी भलतेने एथ सद्भावे नाहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, एतुलेने संसारासे द्यावे तिलोदक। ज्ञानेश्वरी। या अध्यायात शांत रसास अद्भुत रस भेटणार, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाला प्रयाग क्षेत्राची उपमा दिली आहे व त्यामुळे वाटेल त्याला प्रयाग माधव विश्वरूपाचे दर्शन घेऊन संसाराला तिलांजली देता येईल। हे अशक्य कार्य ज्यांच्या कृपेमुळे सिद्धीस गेले त्या समर्थ श्री निवृत्तीनाथांना नमन करून श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे विश्व सर्वेश्वर आहे, हे जे बुद्धीला पटले ते प्रत्यक्ष बाहेर डोळ्यांना दिसावे अशी अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची अत्यंत मोठी तळमळ लागून राहिली होती। तेव्हा आपण कसे विचारावे असा विचार अर्जुनाच्या मनात आला, पण निकटवर्ती भक्तांनीही विचारले नाही, म्हणून भीतीने विचारावे तर विश्वरूप पाहिल्याशिवाय त्याला जगणे सुद्धा अशक्य वाटू लागले। इतकी त्याला त्याची तळमळ लागली। तेव्हा देव दाखवत वा न दाखवत आपण तर विचारावे असा निश्चय करून भीत भीत अर्जुन देवाला विनवित आहे। आपण मला दुर्मिळ असे अध्यात्मज्ञान सांगितले, त्यामुळे देहच मी, हे कौरव माझे आप्त व यांना जर मी मारले तर मला पाप लागेल असा अज्ञानजन्य अहंकार व मोह माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला होता, तो आता दूर झाला आहे। परंतु त्याबरोबरच तुम्ही प्रसंगविशेषी जगत कार्यासाठी जी द्विभुज चतुर्भुज अशी रूपे धारण करता, ती ज्या मूळ रूपापासून उत्पन्न होतात ते तुमचे मूळ रूप पहावे अशी मला तळमळ लागली आहे। तुमचे औदार्य तर सुप्रसिद्धच आहे। तुम्हाला मारण्याच्या हेतूने आलेल्या पुतना शिशुपालादी शत्रूंनाही जेथे तुम्ही मोक्षासारखे अत्यंत पवित्र दान दिले आहे तेथे मी तर तुमचाच, त्यामुळे तुम्ही मला विश्वरूप दाखवाल यात तीळ मात्र संशय नाही। माझी अडचण एवढीच आहे की तुम्ही मला विश्वरूप दाखविले व ते पाहण्यासाठी माझ्या अंगी योग्यता नसल्यामुळे ते मी पाहू शकलो नाही, तर ते फुकट जाईल। अर्जुन असे बोलला, पण झाले वेगळेच। अर्जुनाला विश्वरूप दाखविण्यासाठी देव इतके उतावीळ झाले की त्याच्या तोंडून विश्वरूप दाखवा असे शब्द निघाल्याबरोबर देव सर्व विश्वरूपमयच झाले व म्हणाले, अरे माझे विश्वरूप पहा। देव म्हणाले, अर्जुना, या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पहा आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पहावे असे वाटत असेल तर ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा। देव असे म्हणाले, पण अर्जुनाला दिव्य दृष्टी नसल्यामुळे त्याला ते दिसत नव्हते। तो तसाच उत्कंठित अवस्थेत स्तब्धच बसला होता।